सर्व धर्म समभाव. आज आपण समाजात जातीय धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय आकांक्षा पूर्ण करणारे राजकारणी बघतो. पण आपल्या राजाने कधी असे भेदभाव केले नाही. महाराजांनी जेव्हा सुरतची लूट केली तेव्हा कोणत्याही मंदिराला इजा पोहोचवली नाही. महाराजांसोबत अनेक मुस्लिम स्वराज्यासाठी काम करत होते. जेव्हा महाराजांनी नौदलाची निर्मिती केली तेव्हा कोकण किनारपट्टी खूप लांब आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी सुसज्ज नौदल स्थापन करणे गरजेचे आहे. हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आले तेव्हा महाराजांनी भारतातले पहिले आरमार उभारणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा गौरव करण्यासाठीच नौदलाच्या नव्या ध्वजावर महाराजांच्या राजमुद्रेची छाप आपल्याला पाहायला मिळते. आणि याच उभारलेल्या नौदलाचा नेता महाराजांनी दया सारंग आणि दौलत खान ह्या दोन मुस्लिमांना केली. महाराजांचा वैयक्तिक अंगरक्षकात मदारी मेहतर नावाचा एक मुस्लिम होता. तो त्यांचा विश्वासू सेवक होता. एका मुस्लिम व्यक्तीने आग्र्याहून महाराजांची पलायनात का मदत केली असती जर महाराज मुस्लिम द्वेषी असते. सालेरीच्या युद्धानंतर दक्षिणेतील औरंगजेबाच्या सैन्याने एक हिंदू ब्राह्मण राजदूताला पाठवले व महाराजांनी त्यांच्या बाजूने काझी हैदर याला आपल्या दूत म्हणून पाठवले. जर समाज हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये विभागलेला असता तर हे घडू शकले असते का? महाराजांनी आपल्याला दाखवून दिले की त्यांचा लढा कोणा एका जाती किंवा पंथासोबत नाही तर परकीय सत्तेशी आहे, जी आपल्याला गुलामीने वागवण्याचा प्रयत्न करते. महाराजांनी दिलेल्या या शिकवणीची गरज आजही आपल्याला दिसते.